राज्यात गेल्या 3 दिवसांपासून पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झालाय। त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून उष्णतेनं हैराण झालेल्या गोवेकरांना दिलासा मिळालाय। सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी पावसानं दमदार हजेरी लावली। दुपारी तर मुसळधार पावसानं कहर केला। त्यामुळे राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलं होतं। विशेषतः म्हापशातील बहुतांश रस्ते पाण्याखाली गेल्यानं म्हापसेकरांना जबरदस्त फटका बसलाय। त्यांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालंय। दरम्यान येत्या 24 तासात राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे। दरम्यान या पावसामुळे म्हापशातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। या ठिकाणी महिनाभरापूर्वी सुरू केलेली मान्सूनपूर्व कामं अर्धवट स्थितीत ठेवल्यानं पहिल्याच पावसात म्हापसेकरांना जबरदस्त दणका बसला। पावसाळा तोंडावर असतानाच इथली गटारं उघडून ठेवण्यात आली होती, रस्ते खणून ठेवण्यात आले होते। ही कामं अर्धवट स्थितीत ठेवून सरकारचे कंत्राटी कामगार गायब झाले। परिणामी बुधवारी पहिल्याच पावसात गटारं तुंबली आणि रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला। त्यामुळे बाजार परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। यातून वाहन चालवताना चालकांना जीव मुठीत धरावा लागतो। इन गोवानं या संदर्भात प्रशासनाला अगोदरच जाग करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र निर्धावलेल्या प्रशासनावर इन गोवाच्या या वृत्ताचा कोणताच परिणाम झाला नाही। त्याचा फटका बुधवारी मात्र म्हापसेकरांना बसला। इन गोवानं ज्या प्रकारे भाकीत केलं होतं त्याची प्रचिती पहिल्याच पावसात म्हापसेकरांनी घेतली। म्हणतात ना, झोपलेल्यांना जाग करणं सोपं, पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला जाग करणं कठीण असतं। म्हापसा पालिका आणि प्रशासनानं या म्हणीचा पुरेपूर अनुभव दिलाय। आता भोंगळ प्रशासन यावर काय उत्तर देणार आणि काय पावले उचलणार याकडे म्हापशेकरांच्या नजरा लागून आहेत। मनोज वारंग आमचे शॉप उदीक गेल्लेले आसा भितर। पयलीं अशें येनासलें, उदीक येतालें मात्र थोडे येतालें। हे सबंद ड्रेनेज तेंच्यांनी वयर काडला, फुडें घेतला आनी ड्रेनेज बांदला कमी हायटीन, म्हणून ते उदीक येता। आनी मेन ड्रेनेज तेंच्यांनी पयलींची आसलेली ती सबंद तेंच्यांनी मुणयला। तांकां कितकें सांगलें आमी ती ड्रेनेज बांदा म्हणून, सबंद उदीक रस्त्यार उरतानी येता। आनी आतां हे खेप तरी फुडल्यांच्यान सगळ्यांच्या मांडांनी येयलें, आमच्या येयलें आनी 5-6 मांडांनी फुडल्यांच्यान येयल्लें आसा उदीक। ताका कोण जबाबदार? कोणूच येयना हांगा पळोवपाक। ते कॉन्ट्रॅक्टर न्हिदोन आहा आतां दिसता। ते नाही हांगा पळय म्युनिसिपालिटीन काम केलां पळय आनी गरज नासतना फोडलां सगळें। काय बरो फुटपाथ आशिल्लो हो बरो आनी गटरूय बरें आशिल्लें। हे नाका आशिल्लें काम केलां, रोड वायडनींग म्हणून केलां पळय, ते सगळें आमकां भितर उदक भरलां हांगा सगळें। आनी हे पावसा पयलीं कंप्लीट करपाचें, तें कांयच करूंक ना। पूण तुमी सांगलेलें काल पळोवन गेले हो संदीप फळारी बिळारी सगळें इन्स्पेक्शन करून गेला। हांगासर पयलीं अर्दो एक 10 मिनटां काय एक 20 मिनटां पावस पडला, तेन्ना उदक भरपूर भरलें। परत पावस मातसो स्टॉप जालो 10 मिनटां परत, आनी भरपूर पावस येयलो पळय तो आतां वरभर पावस पडलो। पूण त्या एका वरांतले पयले अर्द वरानूच सगळी खळी बी सगळी भरली। ह्यात पयल्या 2 शॉपांनी उदक भरलें हांगासर की केन्नाच हे 10-12 वर्सान उदक येवंक ना इतकें पळय, ते आयज उदक चड येयलें। आनी तिसऱ्या शॉपान आमकांय मातशें उदक येवपाक स्टार्ट जालें। हेज्या पयलीं कितें आसलें, ही खळी जी आसली पळय ती हेज्या पयलीं मातशी व्हडली आसली। आतां जी हायट आहा ती पयलींच्या पेक्षा कमी आसा। हेंच्यांनी जे कितें प्रॉब्लेम केल्या पळय ते खळयेक लागून जाल्या। ती खोल मारूंक ना चड। लादी घातल्या ती भरपूर व्हडली घातल्या लादी पयलींची बारीक आसली, पूण आतां फक्त लादी व्हडली घातल्या। खळी कितें पयलींच्या पेक्षा ल्हान आसा ती, आनी ताका लागून हें उदक चड भरता। हांगा म्हापसा आमच्या घरांत एक व्हडली बांय आसली, वाड्यावयले जायते बांय पिड्या जाल्यो। तेंच्यांनी कॅर करिनासतना म्युनिसिपालिटीन आतांच काम केलां स्टार्ट, म्हणून वाड्यावयले 2-3 बांय पिड्या जाल्यो। जी आमची बांय पिड्या जावन ती पिड्या जाली आनी सगळे गटारांनी सगळे दुकानांनी सायडीन सगळें उदक गेलां। हेंच्यांनी एक्चुअली ह्या टायमार कामूच करपाचें न्ही, केलें जाल्यार 1-2 म्हयने काम करपाचें हेंच्यांनी। बार्देस बाजारांत बरेंच उदक येलां म्हणून हांव ताबडतोब हांगासर येयलो आनी पळयता जाल्यार खरेंच पावलभर उदक सगळें बाजारांत येयल्लें। त्या खातीर खूब आमची माल पिड्यार जाल्लो आसा। आनी पावसांत मातसो ओखाळ्या उपरांत भुरग्यांनी आमच्या सगळें क्लीन करून साफ करून ते उदक भायर काडलें। तरी अंदू कितें जालें, ते गटार म्युनिसिपालिटी सारकी करता आसतना एक गटाराचें उदक कंप्लीट रस्त्या वचून व्हांवतालें आनी हें उदक बार्देस बाजारांत भितर सरलें। आनी काही गटाराक साफच करूंक ना, क्लीन करूंक ना, ताका लागून उदक फ्लो जायनासलें। अडचण जाली, दुकानदारांची अडचण जाली। हेजेर सांगपाक सोदता की म्युनिसिपालिटी ज्या प्रमाणे आपलो कारभार सांबाळटा तेजेर व्हडलो क्वेश्चन मार्क आसा। तेंच्यांनी फुटपाथ
नवीन करपा खातीर नवीन ड्रेनेज बांदपा खातीर सगळे बाटार सिसाट बिल्डींग पासून वारांगाच्या दुकाना प्रमाणे पर्यंत सगळे खणून घेतले. बरी गोष्ट आसा, एक फुडाकार घेतला म्हणल्यार पद्दत आसा. इंजिनियरींग डिपार्टमेंट तेंचे आसता, तेंच्यांनी लक्ष दवरूंक जाय. पावस पडलो जाल्यार लोक पडोवं शकता म्हणून ताका बॅरिकेडींग आसूंक जाय. हांगा पावस पडल्या उपरांत इतलें उदक भरलें की खंयसर फातर आसा आनी खंयसर फातर ना हें कळना जालें. मोठो मोठो पायप आहा येदो मोठो, तो जे पर्यंत शिफ्ट करिना ते पर्यंत तो क्लियर जावपा ना. इतले कचरो एक पावसान भरले इतले, आनी फुडल्या पावसार टॉकअप जावन वचपाकूच ना. आमी वयल्यान खणले 1 मिटर सकयल, ते सगळे सुद्दां भरले माती घेवन. पायप पळय मुद्दम काड पळय, ते उदकान तुमकां दिसपाक हो वयलो पायप, हेच्या सकयल आनी 2-3 पायपां आहा. 12 पायपाचो सेट आहा, 12 पायपाचो. हय येदो मोठो आसा, एक येदो मोठो केबलाचो आनी उदकाचो येदो मोठो पायप आहा. तांकां 1 म्हयनो उगडे दवरून आमी शिफ्ट डेली फोन मारताले, शिफ्ट कर पायप. लास्टाक ते कितें म्हणपा लागले, तुमी तसोच घालून सोड.